भरपूर कामं केलेली आहेत. मध्ये ते येतात आहेत. पोस्टमध्ये जे काही कामं झाले आहे, जेवढे काही आहे ते त्याच्यात आम्ही खुश आहोत. कभी आई नहीं यहाँ पर, यहाँ आके ना कभी देखे उन्होंने क्या हुआ यहाँ पर। ते सगळंच आश्वासन देते, आम्ही असं करून देऊ, आम्ही तसं करून देऊ. निवडणूक आल्यावर एक तोंड बी नाही दिसत त्यांच्या. आणि अजून पाहिली नाही आम्ही कोण आमच्या वस्तीत नगरसेवक आहे म्हणून. नगरसेवक एक मेले जिथे आहे हे पाल नाही. फक्त आता चुनाव आहे ना तर विचारायला येतील, द्या हात जोडतील. तुम्हीच तर निवडून दिलं. निवडून देतो आम्ही, पण तुम्ही फर्ज निभा ना आमचा. एवढा करुणा आला, एक जण येऊन नाही पाहत मेले आहेत का जिथे आहे म्हणून. मनपा निवडणूक 2022. मनपा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. खरं तर मनपाची ही निवडणूक 2021 या सालीच होणार होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनच्या मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि आता ही निवडणूक 2022मध्ये होणार आहे. आज आपण नागपुरातील मनपा निवडणुकीचा थोडा मागच्या वर्षांमध्ये जाऊया आणि थोडा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आधी काय व्हायचं, आधी नागपुरात वॉर्ड पद्धत असायची आणि प्रत्येक वॉर्डाचा एक नगरसेवक असायचा. पण त्यानंतर निवडणूक आयोगानं प्रभाग पद्धत आणली आणि त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत लागू झाली. 2002ची जी निवडणूक झाली होती ती त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनं झाली होती आणि त्यावेळी काँग्रेसनं मनपावर विजय मिळवला होता आणि मनपाची सत्ता ही काँग्रेसच्या हाती आली होती. मात्र त्यानंतर 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीची सुरुवात झाली किंवा निवडणूक आयोगानं 4 सदस्यीय प्रभाग पद्धती आणली आणि त्यानंतर 2012ची जर निवडणूक पाहिली तर जवळपास 60 ते 70 जागा या भारतीय जनता पक्षाला आणि 40 ते 50 जागा या काँग्रेसला मिळाल्या होत्या. मात्र 2012च्या मनपा निवडणुकीत अपक्षांनी भाजपला साथ दिली आणि भाजपनं आपली सत्ता मनपावर काबीज केली होती. त्यानंतर जर 2017च्या मनपा निवडणुकीबाबत आपण जर बोललो तर 2017ची निवडणूक ही संपूर्णपणे भाजपच्या हातातली होती. कारण केंद्रात भाजपचं सरकार होतं, राज्यातही भाजपचं सरकार होतं आणि जवळपास 108 जागा या मनपा निवडणुकीत भाजपनं मिळवल्या होत्या आणि जवळपास 29 ते 30 जागा या काँग्रेसला मिळाल्या होत्या. आणि जर आताची ही जर निवडणूक पाहायची, जर या निवडणुकीबाबत जर बोलायचं झालं तर काँग्रेसनं 2002मधल्या त्रिसदस्यीय प्रभाग निवडणुकीप्रमाणे दावा केला आहे की यंदा मनपावर काँग्रेसची सत्ता येईल आणि भाजपनं जवळपास 120 जागांचा दावा केलेला आहे. तर ते आपल्याला येणाऱ्या काळात कळणारच आहे. एप्रिलमध्ये ही निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आता जवळपास 15 ते 20 मार्च नंतर आचारसंहिताही लागू होणार आहे अशी माहिती आहे. हा भाग असो, पण या प्रभाग पद्धतीमुळे एक नुकसान झालं. जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांचा मतदारांशी संपर्क तुटला. कारण प्रभाग हा फार मोठा असतो, जवळपास 4 वॉर्ड मिळून एक प्रभाग तयार केला जातो. तर मतदारांशी संपर्क तुटल्यामुळे मतदारांचा नगरसेवकांवर रोष आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की नगरसेवक आमच्या परिसरात येऊन पाहतच नाहीत आणि नगरसेवक म्हणतात की आम्ही विकास करतो आहे. तर आज आपण प्रभाग 27मध्ये आहोत. नागपुरातल्या प्रभाग 27चा आज आपण आढावा घेणार आहोत आणि या प्रभाग 27चा जी हद्द सुरुवात होते ती म्हणजे संत जगनाडे चौकापासून. आणि आज मी संत जगनाडे चौकातल्या या संत जगनाडेंच्या पुतळ्याजवळूनच इथे सुरुवात केली आहे. या प्रभागाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या स्मारकाच्या ठिकाणी आहोत, संत जगनाडे महाराजांच्या, आणि या स्मारकाची अवस्था आपण पाहू शकता. खरं तर हा पुतळा जो होता संत जगनाडे महाराजांचा हा चौकात होता. मात्र 2001 साली हा पुतळा चौकातनं काढून एका बाजूला आणण्यात आला आणि एकंदरीतच हा पूर्ण जर आपण परिसर पाहिलात तर इथे या परिसरात असामाजिक तत्वांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. ज्यावेळी आम्ही या परिसराचा इथे आज आलो आणि आम्ही शूटिंगला सुरुवात केलं तर एकंदरीत जाणवून आलं की इथे स्वच्छताही फार कमी आहे. तर एकंदरीतच प्रभाग 27चा हा एक महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा परिसर आहे आणि जगनाडे महाराजांचं
यांचं नाव या चौकाला देण्यात आलेलं आहे आणि इथूनच या प्रभाग 27ची हद्द सुरू होते आहे. तर चलूया प्रभाग 27मध्ये जाऊया आणि तेथील नागरिकांशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया की काय त्यांच्या समस्या आहेत, नगरसेवकांनी कामं केली आहेत किंवा नाही केली आहेत. कारण की प्रभाग 27 हा जो प्रभाग आहे हा फार मोठा प्रभाग आहे आणि यात बरेचसे नागरिक, मोठी लोकसंख्या आहे नागरिकांची. तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रभाग 27चा आढावा. प्रभाग कट्टा आणि प्रभाग क्रमांक 27. मी आहे प्रभाग क्रमांक 27 मधल्या नंदनवन कॉलनीत. नंदनवन कॉलनी म्हणजे एक बऱ्यापैकी उच्चभ्रू परिसर आणि मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय नागरिक किंवा लोक इथं मोठ्या प्रमाणात राहतात आणि आपण पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा इथे आहे आणि बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिक सायंकाळ झाली की इथे एकत्र येतात आणि गप्पा गोष्टीत रंगतात आणि विविध विषयांवर सुद्धा या लोकांची चर्चा होत असते. आणि आता मनपा निवडणूक येत आहे, मी सुद्धा नंदनवन कॉलनीत आहे, तर का ना या लोकांशी चर्चा करूया. कारण की यांनी अख्खं आयुष्य घालवलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका पाहण्यात, मग त्या राज्यातल्या निवडणुका असो, देशातल्या असो किंवा मनपाच्या निवडणुका असो. तर आज यांच्याकडून जाणून घेऊया की प्रभाग क्रमांक 27मध्ये काय स्थिती आहे, नगरसेवकांबद्दल त्यांना माहिती आहे की नाही आहे. आबा मला सांगा आपलं नाव आधी. शरद हुद्दार. कोण कोण नगरसेवक आहे प्रभागात? सांगितलं यांचे 2 सांगितलेलेच आहे आणि 2 लेडीज आहेत. हां. तर एक्झॅक्टली नाव जरी मला आता आठवत नाही तरी एक झाले विकोंडवार, भुडे, विकोंडवार, वंदना भुरे, भुरे दिव्या आणि झुडे भुरे तानाजी वरे. ताने. तर नगरसेवकांनी कामं केली आहेत का प्रभागात, किंवा हा जो नंदनवन कॉलनी परिसर आहे यात कामं केली आहेत का या लोकांनी? भरपूर कामं केलेली आहेत. मध्ये मध्ये ते येतात आहे. दिकोंडवर तर नेहमी आम्ही बोलवलो होतो तेव्हा येतात ते. मुख्य म्हणजे आमच्या कॉलनीमधले जसं महत्त्वाचा जो प्रश्न होता तो पावसाळ्यामध्ये जर थोडं जरी 1-2-4 तास जरी पाऊस आला तरी प्रत्येकाच्या घरांमध्ये पाणी घुसायचं. मुख्य म्हणजे माझ्या घरामध्ये सर्वात पहिल्यांदा घुसायचं. मी त्याच्याकरता यांच्याकडे कंप्लेंट म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये कितीतरी वेळा लेखी कंप्लेंट दिल्या. 5 वर्षापासून याच्यामध्ये मी लागलो. हे जे सेवक जे आहेत तेही लागले आणि शेवटी आत्ता हे काम म्हणजे इथं टेंडर निघालेलं आहे आणि आत्ता मागच्याच महिन्यामध्ये तारीख आठवत नाही आहे तर इथे हसनबागचं जे पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि मी त्या भूमिपूजनाला उपस्थित होतो. नक्कीच हुद्दार काकांनी सांगितलं की बऱ्यापैकी समस्या अशा काही आहेत नाही. आपल्याला काय वाटतं, आपण नगरसेवकांच्या कामांनी खुश आहात का? पहिले आधी आपलं नाव सांगा. खुश म्हणजे जे काही कामं झाले आहे जेवढे काही आहे ते त्याच्यात आम्ही खुश आहोत. आणि पण एक माझ्या लक्षात म्हणजे मला थोडंसं खटकतं की पूर्वीचं जे वार्ड सिस्टीम होतं तर वार्ड मेंबर म्हटल्यानंतर आम्ही त्याला जबाबदार ठरवत होतो. आता एका प्रभागामध्ये 4 लोक असल्यामुळे बरेच असं स्थिती होते की बा जायचं कुणाकडे हा एक प्रश्न होता. आणि दुसरं म्हणजे बहुतेक 4ही लोकांचे नावं जरी माहीत असले तरी प्रत्येकांचे चेहरे पाहिलेले असं काही इथं मला जाणवत नाही. मला सांगा, आपणही गेल्या अनेक वर्षांपासून मनपा निवडणुका पाहत आहात. आता 2022मध्ये मनपा निवडणूक आहे. जसं या प्रभागात 3 नगरसेवक हे भाजपचे आणि 1 नगरसेवक म्हणजे तानाजी वनवे हे काँग्रेसचे आहेत. तर आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन या लोकांनी कामं केले आहे का? नाही, यांनी काही कामं केली नाही. फक्त तानाजी वनवे साहेब आहेत, ते कधी कधी आपण त्यांच्याकडे गेलं तर ते कामं करतात. बाकी 3ही नगरसेवक काहीच कामाचे नाही. त्यांना वाटतं की आपण निवडून येणारच आहे, BJP आहे तर निवडून येणार, त्याच्यामुळे ते कधी कामाकडे लक्ष देत नाही. यांना सांगा त्यांना सांगा असे पाठवतात. तानाजी वनवे साहेब मात्र नेहमी कामं करतात. केव्हाही त्यांच्याकडनं मी परत आलेलं नाही आहे. गडरची समस्या येऊन गेलो तो 1-2दा, त्यांनी पूर्ण केलं. पावसाचं पाणी साचते त्याचं, तर त्यांनी इथे गडरचं पुन्हा गडर लावून दिलं आम्हाला एक्स्ट्रा.
इथे थोडंसं ट्विस्ट आलेलं आहे. बाकी लोक म्हणतात आहेत की वनवे आणि दिकोंडवार येतात, पण काकांचं म्हणणं थोडं मत वेगळं आहे. ते म्हणतात आहे की भाजपचे तिन्ही नगरसेवक इथे आले नाहीत, मात्र तानाजी वनवे जे काँग्रेसचे आहेत ते आले. मला सांगा आपलं काय याबद्दल मत आहे? ही प्रभाग पद्धतीची आहे तीच चुकीची आहे. अच्छा. त्यामुळे 4 नगरसेवक असले तर तुम्ही कोणाला बोलवणार? आज याला फोन करा, उद्या त्याला फोन करा, परवा त्याला फोन करा. कोणी एकाला जर फोन करून त्याच्या मागोवा घेतला तुमचं काम होईल. त्याप्रमाणे आम्ही म्हणतो की नगरसेवकांनी मतदारांशी संपर्क ठेवायला हवा, तसा मतदारांनीही संपर्क ठेवायला हवा. आपलं नाव काय? मेघा मंजुळे. आपण काय सांगाल? नगरसेवक जे 4 आहेत त्यांच्या कामांनी आपण खुश आहे, किंवा इतर काही समस्या आपल्याला परिसरात जाणवतात का? त्यांनी महिन्यातून एकदा यायला पाहिजे, इथे भेट द्यायला पाहिजे, कारण इथे रस्त्याची स्वच्छताही नसते आणि कुत्रे पण खूप घाण करून ठेवतात. तर ती स्वच्छता व्हायला पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला काय जाणवतं? काही समस्या आहेत का? किंवा जसं आता ज्येष्ठ नागरिकांचा एक आपण घराबाहेर बसलो आहे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या हिशोबाने काही व्यवस्था असायला हवी का इथे? या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा म्हणजे सोयी म्हणजे काय की फक्त बसायचा काही प्रॉब्लेमच नसतो, सगळेजण आपापल्या घरात असतात. पण तरीसुद्धा काही बोलायचं वगैरे असलं, काही समस्या असल्या आणि आम्ही समजा त्यांना फोन केला तर ते येतात. पण माझं असं म्हणणं आहे की आम्ही बोलवण्यापेक्षा, कारण ज्यावेळेस ते यायला येतात त्यावेळेस ते घरी येतात, नमस्कार करतात. तसंच ह्या लोकांनी सुद्धा मध्ये मध्ये हे 4-5 जण असल्यामुळे कधी आम्ही पण कन्फ्यूज होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की यांनी मध्ये मध्ये चक्कर मारायला हवे. आता फक्त इलेक्शन आले की यायचं असं न करता त्यांनी मला असं तुमच्या काय प्रॉब्लेम आहे वगैरे असं मध्ये मध्ये यायलाच हवं. इथेही काही नागरिक आहेत माझ्यासोबत. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? नगरसेवकांच्या कामांवर आपण खुश आहात? मुख्य समस्या म्हणजे नंदनवन जो चौक आहे आमचा, नंदनवन कॉलनीतून आम्ही जेव्हा निघतो नंदनवन चौक, तिथे भरपूर पाणठेले लागले आहेत, खाण्याच्या गाड्या लागतात आणि तिथे संध्याकाळच्या वेळेला इतकं ट्रॉफिक जाम होऊन जातं. तर ही खूप मोठी समस्या आहे नंदनवन कॉलनीची. कारण सगळ्यांचा महत्त्वाचा रोड जो आहे तो नंदनवन चौक आहे आणि दुसरा जगनाडे चौक आहे. जगनाडे चौकात भरपूर ट्रॉफिक असतं, त्यामुळे जनरली लोक या मधल्या चौकातून जातात. इथे इतक्या गाड्या लागल्या असतात की त्यामुळे लोकांना त्रास होतो. म्हणजे मुलांना, मुलींना, क्लासेसला सगळ्यांना जायचा तोच रोड आहे आणि तिथे आमच्या नगरसेवकांनी ट्रॅफिक पोलिसला सांगून ते व्यवस्था केली पाहिजे असं मला वाटतं. तर अशा प्रकारे नंदनवन परिसरातल्या नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आहे. मला काय सांगाल, काय समस्या तुम्हाला वाटतं, किंवा भावी नगरसेवकांकडून काय अपेक्षा तुम्हाला? भावी नगरसेवक समजा म्हणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी थोडं तरी ॲटलिस्ट समजा 4 नगरसेवक आहेत तर त्यांनी आठवड्यातनं एकाने जरी चक्कर मारली तरी 1 महिना सहज निघतो, बरोबर. आणि ही जी साफसफाई आता तुम्हाला दिसते आहे, काही क्लीनलेस नाही आहे, काहीच नाही आहे, सगळीकडे कचरा पडलेला असतो. तर ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा तरी झाडू मारला तर कदाचित क्लीन. बाकी आम्ही आमचा आपापला परिसर तर स्वच्छ करतच असतो. बस मला एवढंच म्हणायचं आहे. नक्कीच अशा फारशा काही समस्या नाही. एक सिवर लाईनची एक समस्या इथल्या नागरिकांनी मांडली, ती एक होती. एक सफाईचा मुद्दा होता. आणि नगरसेवकांकडून अपेक्षा म्हणजे की नगरसेवकांनी किमान चक्कर मारावी, इथे येऊन पाहावं, यांच्यासोबत संवाद साधावा आणि संपर्क करावा, अशीच एक एकंदरीत समस्या किंवा एक सूर इथल्या या नागरिकांसोबत चर्चा करून मला इथे कळलेला आहे. तर हा होता नंदनवन कॉलनीतला भाग. आपण इथून पुढे आणखी काही परिसरात जाऊया आणि तिथूनही नागरिकांकडून, मतदारांकडून आढावा घेऊया. प्रभाग क्रमांक 27चा एक भाग आपण पाहिला. नंदनवन कॉलनीत आपण गेलो होतो आणि आता आपण याच प्रभागातला एक दुसरा परिसर म्हणजे नंदनवन झोपडपट्टीचा परिसर किंवा दर्शन कॉलनीतला परिसर आहे. या परिसरात आपण जाणार आहोत आणि तिथल्या भागाची पाहणी करणार आहोत की तिथे काही समस्या आहेत की नाही आहेत, किंवा मतदारांना तिथे काय नगरसेवकांकडून प्रश्न आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर चला. तर ही आहे आपल्या नागपुरातली नागनदी. या नागनदीवरूनच आपल्या शहराचं नाव नागपूर असं पडलं आणि मी सध्या नाग नदीत उभा आहे. आपण पाहू शकता
या नागनदीच्या सौंदर्यीकरणासाठी किंवा पुनरुज्जीवनासाठी एक नुकताच प्रकल्प आणण्यात आलेला आहे केंद्र सरकारतर्फे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तो प्रकल्प पुढे नेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र या नागनदीच्या काठालगत मोठ्या संख्येनं जनता राहते, मोठ्या संख्येनं लोकसंख्या राहते आणि पावसाळ्यात ही नागनदी भरभरून वाहत असते आणि या नागनाल्यानगत राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक आरोग्याच्या तक्रारी या नागरिकांना झेलाव्या लागतात. येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत आणि काही समस्या आहेत का, मूलभूत सुविधांबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपका नाम? राजेश। और आप कितने सालों से यहाँ रह रहे हैं? बचपने से हूँ। मुझे बताइए, मनपा चुनाव आते हैं, नगर सेवक चुन के आते हैं, नगर सेवक आपको कई आश्वासन देते होंगे, तो उन्होंने कभी यहाँ की समस्याओं को सॉल्व किया है क्या? यहाँ कभी आए ही नहीं वो लोग, तो कभी आए ही नहीं यहाँ पर। यहाँ आके ना कभी देखे उन्होंने क्या हुआ यहाँ पर, कितना पानी भरा, क्या भरा, कभी उन्होंने आज तक देखे भी नहीं है और हमको पूछने भी नहीं आए वो लोग कभी। वोट मांगने आते हैं क्या? वोट तो मांगने कोई भी आता, तो अगर वो नहीं आते तो आपने कभी उन तक पहुँचने की कोशिश की है क्या? तो गए तो आए नहीं, लेकिन हम 2 बार 5 बार 10 बार कंप्लेंट देने के बाद एक बार आते वो लोग, आके पूछ के देख कर चले जाते। लोगों के गडरा भर जाते, सब भर जाते, लोगों के पानी बह के जाते, किसी का पानी नहीं आता, किसी का इलेक्ट्रिक बिल बराबर नहीं है, मीटर बराबर नहीं है, वो ध्यान देते नहीं, कुछ नहीं, कौन कैसा रह रहा क्या रह रहा। लॉकडाऊन में कोई आया नहीं। मला सांगा, 4 नगरसेवक आहे या प्रभागामध्ये, 3 नगरसेवक भाजपचे आहेत, 1 नगरसेवक काँग्रेसचे आहेत. किती वर्षापासून या भागातल्या काय काय समस्या आहे मला सांगा. या भागात मी लहानपणापासून वावरत आहे. या भागात एवढ्या गंभीर समस्या आहे का ज्यावेळी या नागनदीला पूर येते, या चक्क या गल्लीत जे आहे, हे गल्ली जेव्हा समोर जाऊन निमुळती होते, छोटी होते, तिथले लोक या नागनदीत वाहून मरून गेले आहे. म्हणजे असे काही घटना आहे की जे लोक वाहून गेले आहे, लोकांचे घरं डुबते, लोक बर्बाद होऊन जाते, पुरा संसार बर्बाद होऊन जाते. आणि मी गेल्या 10-15 वर्षापासून ऐकत आहे की या महानगरपालिकेने याच नागनदीच्या नाल्याच्या विकासासाठी 110 करोड रुपये आणले होते. त्यावेळीचे जे कोणी सरपंच, जे कोणी नगरसेवक इथे होते, त्यांना ते पुरस्कार मिळाला, पण 110 करोड रुपये जिरले कुठं आजपर्यंत कळलं नाही. या नाल्यामुळे एवढे मच्छर होते, प्लेग होते इथे, की कोणाला त्या मच्छरपासून कितीतरी बिमाऱ्या इथे होते. अशा वेळी फॉगिंग मशीनची या वस्तीत गरज असते, त्यावेळी फॉगिंग मशीन कोणीच चालवत नाही. या वस्तीत करोना काळात सॅनिटायझरचा वापर, फवारणी ते इथे झाली नाही आहे. या वस्तीत कितीतरी गोरगरीब हातमजूर लोक राहते, त्यांना भूकमरी लागली होती करोना काळात. त्यावेळी कोणते स्थानिक नगरसेवकांनी इथे कोणतीच मदत पोहोचवली नाही. मी नगरसेवकांना तक्रारी याबाबत केल्या आहे का? 1 नगरसेवक काँग्रेसचे आहे, 3 भाजपचे आहेत, काय म्हणतात? 1000 तक्रारी केल्या आणि हे तक्रार करण्यालायकच नाही आहे. एवढी मोठी नागनदीच्या कंपाऊंड वॉल तुटला आहे, हे तक्रार आहे का? दिसत नाही का? म्हणजे नगरसेवकाला डोळे तर डोळे असन तेव्हाच त्याला नगरसेवक बनवलं, त्याला दिसत नाही का? ही समस्या तुम्हाला दिसली ना, तुम्ही कशी इथं रस्त्याने चालत्या रस्त्यानेच तुम्ही थांबले, हे समस्या तू दिसणारी आहे ना. सांगायची का करता? 100दा सांगूनही ही समस्या सॉल्व्ह नाही झाली. दाटीवाटीचा अगदी हा इथला परिसर आहे. फार जवळजवळ लागून छोटी छोटी घरं आहेत आणि अगदी नाल्याच्या काठी वसलेली ही वस्ती आहे. नक्कीच इथे स्वच्छतेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. काही महिलासुद्धा आहेत. आजी, मला सांगा, इथं का समस्या आहे? कोणकोणत्या समस्या आपल्या वार्डात? कोणत्या हे नाल्याचं पाणी, नाला भरला म्हणजे पाणी वस्तीत धसते बाबा. गटरा बरोबर नाही, गटरा खूप खराब आहेत, बुजून गेल्या तर मेंबर येत नाही, अंगणासामने व्हायते हे गटर पापून. मग तुम्ही मत निवडून दिलं होतं त्याला, नगरसेवकांना, मग ते येत नाही का? तसं नगरसेवक फक्त वोटिंग घ्यायला येतात आणि इथे आम्हाला पट्टाही नाही मिळालेला आहे. आम्ही घराचं बांधकाम करावं, कसं करावं, आम्ही कुठपर्यंत कधीपर्यंत आम्ही असे राहणार आहोत सांगा. काका, मला सांगा, इथे 4 नगरसेवक आहे तुमच्या प्रभागात, कधी येतात का? त्यांनी कामं केली आहे का? नाही, हे रुकला आहे का? कधी त्यांना तुम्ही सांगितलं आहे नगरसेवक? सांगितलं. मग त्यांचं काय म्हणणं पडलं? करून देतो बा. केव्हापासून म्हणतात ते करून देतो? 2 वर्ष झाले. तेवढे बी 4 बी उभे झाले, ते एकही वेळ नाही आले इथे बघायला. एवढं पाणी घुसते घरामध्ये. हे इकडे रोड नाही बनवून दिला, अर्धा तसंच ठेवून दिला. मग आम्ही कसं राहावं सांगा बरं? एवढा चिखल होते, एवढ्याला पाणी येते घरामध्ये. ते 1 नगरसेवक पावायला नाही येत ना, काही नाही येत. मागच्या वर्षी तुम्हीच निवडून दिलं ना त्यांना? हो, आम्हीच निवडून देतो ना, आम्हालाच परेशानी होते ना. काय काय आश्वासन दिलं होतं त्यांनी? ते सगळंच आश्वासन देते, आम्ही असं करून देऊ, आम्ही तसं करून देऊ. निवडणूक आल्यावर एक तोंड बी नाही दिसत त्यांचा. आता मग निवडून देणार आहे का तुम्ही? जे निवडून आता तुम्ही द्यान, तुम्हाला त्यांच्याकडून काय काय अपेक्षा आहे? जे नगरसेवक आता तुम्ही निवडून द्यान, आता निवडणूक आहे एप्रिल महिन्यात, तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय इथे व्हायला पाहिजे विकासासाठी? विकासाची गोष्ट बघितलं तर तुम्हाला दिसतच आहे, रस्त्याचे बांधकाम झालेलं नाही आहेत.
हा नाल्याचा परिसर अजूनपर्यंत गंदगीने पूर्ण भरलेला आहे. इथे जवळपास तुम्ही बघता तर एक कचऱ्याची गाडीसुद्धा येत नाही. आता इथे नगरसेवकांना कंप्लेंट करून महानगरपालिकेच्या नेहरूनगर झोनच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची सेवा इथे सरकारचे जे आपले प्रधानसेवक आहेत किंवा जे काही आहेत वार्डाचे अधिकारी ते इथे कुठल्याही प्रकारची सहायता करत नाही आणि लोकांना भरपूर त्रास आहे. इथे लाईटचं कधी येतात आणि मच्छर वगैरे. आता बघाल तुम्ही या नाल्याच्या परिसरामध्ये तुम्हाला मच्छरांचं प्रमाण भरपूर दिसतं. तुमच्याच अंगावरती भरपूर मच्छराचं प्रमाण वाढलेलं आहे. तर इथे कसं ज्या प्रकारे स्वच्छता आणि रोडाचं काम व्हायला पाहिजे होतं त्या प्रकारे नाही आहेत. 4 वर्ष झाले आमची गटर बंद आहे आणि मेंबरकडे जातो पण गटरचे काही पैपही नाही टाकून देत ना. खोलायला येतात ते कर्मचारी, ते गटर खोलतही नाही. 4 वर्ष झाले. तर आता आम्ही बाथरूम नाही आम्हाला, तर आम्ही बहिणीच्या इथं बाजून बहिणीचं घर आहे त्याच्या बाथरूममध्ये आम्ही आंघोळ करतो. सांगा आता अगदी मूलभूत ज्या सुविधा असायला पाहिजे त्या सुविधांचाच इथे अभाव असल्याचं दिसत आहे. आणि मी जसं या परिसरात आता फिरत आहे अगदी घाणीचं साम्राज्य दिसतंय. दुर्गंधी येते आहे नाल्यापासून. आपणही पाहू शकता जवळपास 5 फुटांची ही सुरक्षा भिंत आहे, पण इथेही 5 फुटांची आहे. काही भाग असा समोरचा आहे जिथे 5 फूट भिंत नाही आहे, ती एक अगदी 2 ते 3 फुटांची भिंत असलेली इथे आपल्याला पाहायला मिळते. आपण इथे काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. पण चुनाव आने वाला है, नगरसेवक आते हैं, आपसे वोट मांग के जाते हैं. वोटिंग की हमने, पण एकही वोटवाले नगरसेवक चुनून येते पण वस्तीत येत नाही. आणि अजून पाहिली नाही आम्ही कोण आमच्या वस्तीत नगरसेवक आहे म्हणून. नगरसेवक एक मेले जिथे आहे हे पाल नाही. फक्त आता चुनाव आहे ना तर विचारायला येतील, द्या हात जोडतील. तुम्हीच तर निवडून दिलं होतं. निवडून देतो आम्ही, पण तुम्ही फर्ज निभा ना आमचा. एवढा करुणा आला, एक जण येऊन नाही पाहत मेले आहेत का जिथे आहे म्हणून. नाही रोडाचे काम आत्ता करून दिलं. हे असे खड्डे पडले होते. मग आता मतदान आहे तर ते तिथचं करून दिलं थोडंसं 2 दिवसा पहिले. कोणत्या नगरसेवकांनी केलं? तो नगरसेवक कोणताच नाही येत. पाहिलंच नाही आम्ही नगरसेवकले तर कोणता आहे का आहे तर काय सांगा आम्ही नगरसेवकचं. आपण इथे पाहू शकता हा विजेचा खांब सुद्धा आहे, मात्र हा लाईट बंद आहे. केव्हापासून बंद आहे हा इथला लाईट? 2 वर्ष झाले साहेब. 2 वर्षापासून लाईट पुरा बंद आहे. चालू करण्यासाठी तुम्ही म्हटलं नाही? हो, जातो नगरसेवकाकडे खूप वेळा गेलो, पण मच्छर येतात नदीतले घरात, पण नगरसेवक काही येत नाही. फक्त वोटिंगच्या वेळेस मतदान मागायला येते. मच्छर येतात मात्र नगरसेवक येत नाही. खूप जास्त रोष आहे इथल्या नागरिकांना नगरसेवकांवर. आणि अशाच प्रकारे ही मोठी वस्ती आहे, इथे बऱ्याच समस्या आहेत. जुना प्रभाग क्रमांक 27मधून काँग्रेसचे नगरसेवक आणि मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे सध्या माझ्यासोबत आहेत. मला सांगा, मी आज आपल्या प्रभागाचा आढावा घेतला. बऱ्यापैकी नागरिक आपल्या कामाने समाधानी आहेत आणि काही ठिकाणी नागरिकांचा रोषसुद्धा पाहायला मिळाला. आपण काय सांगाल गेल्या 5 वर्षात या जो टर्म राहिला आपला त्यात आपण काय काय विकासाची कामं प्रभागात केली आहे? सगळ्यात प्रथम या ठिकाणी 2 मोठे उद्यानं आपण केलेले आहेत. एक नंदनवन कॉलनीला आणि एक दर्शन कॉलनीला, आणि ते आधुनिक पद्धतीचे उद्यानं आहेत. दुसरं आपण या ठिकाणी रस्त्यांचं काम, नंदनवन झोपडपट्टी स्वातंत्र्यनगर ज्याला म्हणतात त्या ठिकाणी रस्त्याचं एकही रस्ता बाकी राहिलेला नाही. छोट्या मोठ्या छोट्या गल्ल्या जर सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी पूर्ण रस्त्यांचे कामं, लाईटचे कामं, गडर लाईनचे चेंबर्स, त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पाईपलाईन जी जुनी पाईपलाईन जी जीर्ण झालेली होती ती पूर्ण पाईपलाईन आपण बदलण्याचं काम नंदनवन झोपडपट्टी आणि स्वातंत्र्यनगरमध्ये केलं. हसनबागमध्ये सुद्धा घाण पाण्याची समस्या होती, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण केलं. त्या ठिकाणी सिमेंट रस्त्यांचं काम, कब्रस्तानचं काम, कब्रस्तानमध्ये जवळजवळ 1-1.5 करोड रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी दोन्ही फेसमध्ये केलेलं आहे. त्या ठिकाणी रस्त्याचे कामं सुरू आहेत. इलेक्ट्रिक लाईट वगैरे लावण्याचं, पोल लावण्याचं काम सातत्याने त्या ठिकाणी आपल्या इथे सुरू आहे. आणि
गडर लाईनचे जेवढे चेंबर्स वगैरे होते, हसनबागमध्ये आपण 60-70 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी जुन्या लाईनी बदलवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. सगळ्यात मोठं काम जर या प्रभागामध्ये जर झालं असेल तर ते सगळ्या एरियातल्या गडर लाईन, मेन ट्रंक लाईन ही खराब झाली, जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणी गडर लाईन चोकेजचा जो मेन प्रश्न होता त्याच्याकरता आपण झोनमधून जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचं काम ते आपण मंजूर केलं. प्रलंबित होतं 2 वर्षापासून आणि त्याला आत्ताच एक 8-10 दिवसाच्या पूर्वी मी आयुक्तांना विनंती केली की हा रोड बंद करण्याची आपण परवानगी द्यावी आणि स्वतः जाऊन आयुक्तांना भेटून विनंती करून ती फाईल मंजूर केली आणि त्या कामाचं मी भूमिपूजनही केलं. सातत्याने काम, नागनदीच्या किनाऱ्यावरचा भिंतीचा प्रश्न असो की त्या ठिकाणी मग पाण्याचा प्रश्न असो, पाईपलाईनचा प्रश्न असो, तिथे जे मीटर कटलेले होते त्यांनाही आपण दिलासा देऊन त्यांच्या मीटरला त्यांना मदत करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं, प्रधानमंत्री आवास योजना नव्याने आमच्या ह्याच्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक 10 लाखाचं लाईटिंगचं काम आम्ही केलं. कब्रस्तानमध्ये सुद्धा लाईटिंगचं काम आम्ही केलं. तर त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये जो असा एकही भाग माझ्या एरियामध्ये सुटला नाही, जो माझ्या परिसरात नव्हता त्याही भागामध्ये आपण काम केलं आणि एक उत्कृष्ट असा एक प्रभाग बनवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये मी आहे आणि आपण नगर या इथल्या प्रभागाचा आढावा घेतलेला आहे. माझ्यासोबत सध्या भाजपचे नगरसेवक हरीश दिकोंडवार आहेत. या प्रभागात भाजपचे 3 नगरसेवक आहेत आणि एक काँग्रेसचे नगरसेवक आहेत. तर हरीश भाऊ, मला सांगा, गेल्या 5 वर्षात आपण काय काय कामं केली आहेत विकासाची आणि काय काय आश्वासनांची आपण पूर्ती केली आहे? गेल्या 5 वर्षात या नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून माझी ही 2री टर्म होती आणि या 2ऱ्या टर्ममध्ये प्रभागाच्या विकासाच्या संदर्भात एक भूमिका माझ्या डोळ्यासमोर ठेवून या भागातल्या संपूर्ण भागामध्ये मोठा परिसर माझ्या भागात आला. त्यात प्रामुख्याने नंदनवन झोपडपट्टी, नंदनवन कॉलनी, सद्भावना नगर, श्रीनगर, LIG, MIG आणि हसनबाग आणि दक्षिण नागपूरचा काही पार्ट, मिरे लेआउट, सद्भावना, मिरे लेआउट, दत्तनगर, असे विविध भाग होते. परंतु प्रामुख्याने या भागातल्या समस्या जेव्हा जाणून घेतल्या तेव्हा सर्वात पहिला तर आमचा नंदनवन कॉलनीचा जो एक पार्ट होता, तिथे मोकळी जागा होती, त्या ठिकाणी एक मोठा बगीचा आम्ही या सेकंड पार्टमध्ये एक मंजूर करून आणला. त्याचं उद्घाटन उद्या महापौरांच्या हस्ते आहेत. आणि सिमेंट रोडचं हा श्रीनगरचा भाग असो, सद्भावना नगरचा भाग असो, मोठ्या प्रमाणात कवेलू क्वार्टर असो, इथे गटर लाईनचा विषय, वेस्टेज वॉटर लाईनचा मोठ्या छोट्या दाट वस्त्या आहे, इथे जो गटर लाईनचा विषय होता, दूषित पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता, हा संपूर्ण प्रश्न आम्ही वृंदावन नगरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा नंदनवन झोपडपट्टीचा असो, अशा विविध प्रश्नाला आम्ही हात घालून त्या भागातले प्रश्नसुद्धा सॉल्व्ह केलेले आहे. नंदनवन झोपडपट्टीतले सिमेंटचे रस्ते पूर्ण आमचे झालेले आहे. हसनबागचा मोठ्या प्रमाणात विकास या ठिकाणी झोपडपट्टींचा सिमेंट रोडाच्या माध्यमातून झाला. त्याच पद्धतीनं हे जे आमचे छोटे छोटे जे भाग होते, कवेलू क्वार्टर, श्रीनगर, सद्भावना नगर, वृंदावन नगर, याही भागात मोठ्या प्रमाणात आम्ही रस्त्यांचा विकास, स्ट्रीट लाईटचा विकास हा 100% आम्ही करू शकलो. निश्चितपणानं आम्ही या कामापासून समाधानी आहोत आणि जनतासुद्धा समाधानी असेल आणि आमच्यावर त्यांनी जमतेनी संपूर्ण विश्वास या ठिकाणी ठेवलेला आहे. पुढच्या काही काळामध्ये जे काही उर्वरित काम असतील, निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही तेही पूर्ण करू, इतकीच मी या ठिकाणी आपल्याला खात्री देतो. प्रभाग क्रमांक 27 मध्ये विकास कामं सुरू आहेत आणि या विकास कामातल्या खड्ड्यामध्ये मी आता उभा आहे. आपण आज प्रभाग क्रमांक 27चा आढावा घेतला. येथील मतदारांशी, येथील नागरिकांशी आपण संवाद साधला, त्यांच्याकडून जाणून घेतल्या. काही भागांमध्ये नागरिकांनी नगरसेवकांच्या कामांवर समाधान व्यक्त केलं, काही नागरिकांनी नगरसेवकांवर रोष व्यक्त केला. आपण जसं सुरुवातीला मी सांगितलं होतं, प्रभाग पद्धतीमुळे नागरिकांसोबत नगरसेवकांचा संपर्क हा बऱ्या प्रमाणात तुटला आहे. त्यामुळे नागरिकांची ही ओरड एक प्राकर्षानं पाहायला मिळाली की नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात यायला हवं आणि नागरिकांशी संपर्क साधायला हवा, संवाद साधायला हवा, किमान एक राऊंड तरी त्यांनी मारायला हवा मधोमध, अशी एक नागरिकांची तक्रार होती आणि तशी त्यांनी ती बाब बोलून दाखवली. आणि नगरसेवकांनी आपले काय काय कामं त्यांनी केलेली आहेत
हे आमच्यापर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रभाग 27 हा फार मोठा प्रभाग आहे. अनेक परिसर इथे येतात, बरीच विकास कामं झाली आहेत आणि बरीच विकास कामं होणं अद्यापही बाकी आहे. आता येत्या निवडणुकीत काय होतं ते आपल्याला पाहायला मिळणारच आहे. या प्रभाग कट्टा कार्यक्रमात आज बस इतकंच. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला कळवा किंवा आमचा 0712633940 या क्रमांकावर आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता. आणि जर आपल्या प्रभागात जर आम्हाला बोलवायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला आपण कळवू शकता. तर आजच्या कार्यक्रमात बस इतकंच. कॅमेरा पर्सन जितेंद्र खापरेसह मी निशांत, UCN न्यूज नागपूर.